बिहार इलेक्शन मध्ये महाविकास आघाडी ओव्हरऑल युपीएचा दारुण पराभव झालेला आहे. जे काही दावे करले होते सगळे फोल ठरले आणि पुन्हा एकदा एनडीए विजयी झालाय. काय सांगा? खरं तर याला पराभव तर झालेला आहे, हे तर मान्य केला पाहिजे. त्याच्याविषयी काही मनात वेगळं काही असण्याची काही गरज नाही. पण हे सगळं होत असताना भारतीय जनता पार्टीनं सत्तेचा केलेला मिसयूज सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट, तेजस्वी यादवांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्त्वाचा आहे. जागा वाटप जे काँग्रेस आणि तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता. आणि त्यावेळेस खरं तर राहुल गांधींची ज्यावेळेस मतदान यादीच्या विषयीची जागृती यात्रा होती त्याच वेळेस तिला मिळालेला प्रतिसाद बघितला तर तेजस्वी यादव त्यावेळेसच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं हे फायद्याचं ठरलं असतं. परंतु ही चूक त्यावेळेस केलेली आहे. मी म्हणणार नाही की तेवढ्या त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या असेल, ज्या ज्या कमतरता झाल्या असेल, सत्तेचा मिसयूज झाला असेल, मतदार याद्याचा घोळ हा तर आहेच. पण कुठं ना कुठं काँग्रेस असेल, तेजस्वी यादवांचा पक्ष असेल, हा कमी पडला हे कबूल केलं पाहिजे. महत्वाचं म्हणजे काँग्रेस इतकं कमी पडलंय की डबल डिजिट सुद्धा गाठू शकत नाही अशी अवस्था झालेली आहे. काँग्रेसचं असंच आहे. काँग्रेस जागा वाटपात याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते. प्रत्यक्षात ज्यावेळेस विजयाचं वेळ येते त्यावेळेस काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं. ही काँग्रेसची मानसिकता आहे. आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत असतं. काँग्रेसवर टीका करताय तुम्ही सरळ सरळ? मी माझं मत व्यक्त केलेलं आहे. पण म्हणजे काँग्रेसचे असं तर मग तुम्ही त्यांच्यासोबत अलायन्स करणार आहात का? मी जागा वाटपात कशा पद्धतीनं काँग्रेस वागते हे मी सांगितलेलं आहे. हे असं होऊ नये. मग हे समीकरण धरलं तर या निवडणुकांमध्ये काँग्रेसला जागा फार देण्याची तुमची मानसिकता दिसत नाही. आता तर अजून पडली नाही. असं नाही. ह्या निवडणुकीहून फार गणितं लावू नये. बिहारचे गणितं आणि इथले गणितं, बिहारमध्ये प्रचंड जातीयवाद मोठ्या प्रमाणावर आहे. आता तसं काही महाराष्ट्र अजून त्या स्थितीत गेलेला नाही. त्यामुळे बिहारचे गणित आणि महाराष्ट्राचे गणित स्वतंत्र असतात. थोडक्यात काँग्रेसने तळ्यावर यावं एवढंच म्हणणं आहे. या निवडणुकीचा बेस घेऊन या निवडणुकीच्या संदर्भात बोलताय असं म्हणायला हरकत नाही. मोठी बातमी आहे. काही म्हणायला हरकत नाही याच्याविषयी असं स्पष्टपणे. असं समजायला किंवा म्हणायला काहीच हरकत नाही असं माझं मत आहे. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुमची इच्छा नाही असं दिसते आहे काँग्रेसवर जायची? नाही नाही, आमची इच्छा आहे. बिलकुल आमची इच्छा. काँग्रेस, शरद पवार साहेबांचा पक्ष यांच्याबरोबर पूर्णपणे महाविकास आघाडी करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. परंतु छोट्या छोट्या गावात सुद्धा अशा पद्धतीनं जागा वाटप जर शेवटच्या दिवशीपर्यंत चालत असेल तर निवडणुकीचा मजा निघून जातो. कारण मला असं वाटतं निवडणुकीसाठी उमेदवारांना पुरेसा वेळ दिलेला असला पाहिजे. तो या सगळ्या बोलणीमुळे मिळत नाही आणि त्याचं परिणाम निकालात होत असतात. तुम्ही असं म्हणालात की काँग्रेस जागा जास्त मागतात पण त्यांची निवडणूक येण्याची क्षमता कमी असते. मग तुम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा हे पण मी असं बोललो की जागा वाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत हा नसला पाहिजे. आता आम्ही नगरपालिकेचं काम करतो. कित्येक ठिकाणी काँग्रेसबरोबर बोलतो. आज आता 14 तारीख आहे, 15 तारीख आहे. काँग्रेसवाले जिथं इच्छा नसताना ही जागा द्या, ती जागा लढा, ही आम्ही लढतो, ती आम्ही लढतो. कित्येक ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांना फोन, आमच्या पंजावर लढा, असं सगळीकडे चालतं. मला असं वाटतं हे काही योग्य नाही आहे. बिहारच्या निवडणुकीतून महाराष्ट्रात काँग्रेसनी आताच्या जे निवडणूक आहे काय शिकावं असं तुम्हाला वाटतं? शिकावं नाही, हे महाराष्ट्राच्या वेळेसच शिकायला पाहिजे होतं, जे बिहारमध्ये शिकले नाही. महाराष्ट्राची निवडणूक असताना उद्धवजी ठाकरे साहेबांना खूप आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला असतं आणि खूप आधी जागा वाटप केलं असतं तर मला असं वाटतं परिणाम वेगळे दिसले असते. परंतु जी चूक महाराष्ट्रात केली ती चूक बिहारमध्ये सुद्धा पुन्हा एकदा झालेली. म्हणजे मग काँग्रेससोबत आता युती करताना ह्या सगळ्या गोष्टीचा बोलणी करताना हा सगळा विचार केला जाईल. हे पण आता लगेच एका परिणामाने या सगळ्या गोष्टीचं लगेच हे नाही. मी जी एक
वृत्ती आहे ती मी आपल्या समोर सांगितलेली. आता ही वृत्तीमध्ये बदल काँग्रेसने करण्याची आवश्यकता असं मला तरी वाटतं. आता तुम्ही त्यांची वृत्तीबद्दल बोललाच आहात तर तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये चांगला वाद भडकू शकतो या तुमच्या वाद काय, आम्ही कुठं युती महाविकास आघाडी करणार नाही असंच म्हणलं. आम्ही महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी आणि आम्ही मिळूनच करणार हे सांगितलेलं आहे.